आज अत्यंत प्रसन्न अशा वातावरणामध्ये स्थानपतीच्या सहवासात हा वस्त्रपालट समारोह संपन्न होत आहे। प्रथमतः साधनदाता श्री चक्रपाणी महाराज पाचही अवताराला वंदन करून कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री विध्वंस बाबाजी आणि या वस्त्रपालट विधीच्या निमित्ताने कवीश्वर कुळातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ, ज्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय सुदाम बाबाजी आहेत आणि सर्वच कवीश्वर मंडळी, तपस्विनी आणि या सोहळ्याच्या निमित्ताने विशेष करून आमच्या उपात कुळातील सर्वच उपस्थित असलेले, परिमंडल कुळातील उपस्थित असलेले सर्व साधवंत, हा परंपरागत आलेला एक प्रसंग आणि त्या प्रसंगाला अनुलक्षून ज्या आमनाय परंपरा आहेत आणि त्या आमनाय परंपरेला वस्त्राने एक मान्यता देऊन तो त्या प्रतिष्ठेचा एक असलेला सन्मान, एक स्नेह आणि परंपरागत धर्म कार्यासाठी वृद्धिंगतता वाढावी आणि म्हणून एक सौजन्याने एकमेकाशी आपण बांधलेलं असलो पाहिजे। मान्यता वस्त्राची ही एक समजा त्यामागची एक पार्श्वभूमी आहे, पण सौजन्याने हा संप्रदाय एकमेकाशी सौजन्याने बांधला पाहिजे आणि मग सौजन्यासाठी काहीतरी प्रतीक लागते आणि प्रतीकाशिवाय कोणती गोष्ट सिद्ध होत नाही हा सिद्धांत आहे। कोणत्याही गोष्टीचं प्रतीक असल्याशिवाय, जसं साधनाशिवाय साध्य नाही, तसं प्रतीक म्हणजेच एक प्रकारे वस्त्र हा आपल्यासाठी असलेला प्रतीक। एक वस्त्र, एक शाल नाममात्र आहे, परंतु त्या शालीच्या मागे असंख्यात काही भावना असतात। पूर्वी आमच्यामध्ये, आज आपण शाल म्हणतो, पूर्वी धोंगडी अशी पद्धती आहे, धोंगडी टाकणे, धोंगडीकरण, वस्त्रच म्हटलंय धोंगडी सुद्धा। तर अशा प्रकारे धोष्टर असलेलं एक प्रकारे वस्त्र पांघरण्याचं आणि त्या अनुमतीने त्या मागे असलेल्या एका कुळाच्या सद्भावना असतात। त्या एका कुळाने एका कुळाला दिलेल्या सद्भावना त्या मान्यतेच्या माध्यमातून की या पंथ प्रचारासाठी, धर्म कार्यासाठी अशा प्रकारे बाबांनी सांगितलं, आमच्या आदरणीय जयकर्ण बाबांनी, का ज्यावेळेला आमच्या श्री गुरुजींचं देहावसान झालं आणि त्यानंतर 10व्याच्या दिवशी मग सर्वच संप्रदायातील आपली मंडळी आली आणि प्रामुख्याने आपले बाबा म्हणजेच विध्वंस बाबाजी सुद्धा त्या विधीला उपस्थित राहिले। एक उपाध्य कुळाप्रती विध्वंस कुळाने दिलेली त्यावेळेस एक मान्यता म्हणजेच एक सौजन्य आम्ही त्याला समजतो, एक प्रेम समजतो की ज्या कुळाप्रती एका कुळाने दुसऱ्या कुळाला दिलेलं एक सौजन्य आहे, ते सौजन्य परस्परामध्ये वृद्धिंगत होत राहो आणि अशा माध्यमातून ती मान्यता एक वस्त्राच्या माध्यमातून देण्यात येत असते। ती मान्यता बाबांनी त्यावेळेला आम्हाला दिलेली आहे आणि हा एक स्नेहाचा धागा पूर्व सुद्धा इतिहासामध्ये जर पाहिलं तर संतरास व्यास बिडकरांचे आणि विध्वंस गादीवर विराजमान असलेले विध्वंस कुलाचार्य यांचे सुद्धा अत्यंतिक जवळीक संबंध, अनेक भेटकाळ, समारोह, मार्ग संमेलन, एकमेका ठिकाणी अनेक भेटकाळ त्यांचे झालेले आहेत, इतिहासात त्यांची नोंद आहे। असा एक विध्वंस कुळाचा आणि वर्धनस्थ कुळाचा एक पूर्वान्वय सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचा। त्यानंतर आमचे श्री गुरुजी, माझे श्री गुरुजी सुद्धा शास्त्री होते, बाबाजी शास्त्री, आणि एक त्यांचं बाबांचं अत्यंत स्नेह होतं आणि येणं जाणं प्रत्येक वेळेला परिषदेला विराजमान झाले त्यावेळेला सुद्धा अगदी मन भरून कौतुक त्यांचं बाबांनी केलं होतं। अशा प्रकारे एक कार्याच्या दृष्टिकोनातून, पंथ हिताच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचे एक कर्तृत्ववान कार्य पंथाच्या माध्यमातून बाबांचं होत राहो अशी बाबांची पूर्वी सदिच्छा नेहमी त्यांच्या पाठीशी होती आणि मग तोच एक परंपरेचा धागा धरून आम्ही सुद्धा श्री गुरुजींच्या ज्या ज्या वेळेला सोबत आलो असेल त्या वेळेला आम्हाला सुद्धा ते स्नेह बाबांनी, त्यांच्या परिवाराने, संपूर्ण विध्वंस परिवाराने आणि फलटणचं काय वर्णन करावं, सर्वच साधनवंत अत्यंत आल्या गेल्याचं भजन पूजन मनापासून करतात आणि म्हणून एक फलटण नगराविषयी विशेष जो आहे साधनाचा तो परंपरागत या ठिकाणी जपल्या गेलेला आहे आणि पुढेही ते चालणारच आहे परंपरा। तो एक संस्काराचा धागा कायमस्वरूपी यासाठी राहणारच आहे। आज वस्त्र हे पालट करणे, आता आम्हाला त्या वस्त्राने मान्यता दिलेली आहे, परंतु ते वस्त्र
ज्या मान्यतेने आम्ही मान्य झालेलो आहोत ते मान्यतेपुरतं, ते सौजन्यापुरतं आम्ही त्या ठिकाणी त्या वस्त्राने आरूढ झालो त्या प्रतिष्ठेवरती. परंतु तेच वस्त्र परत ज्यावेळेला करायला येत असतो त्यावेळेला तोही एक सन्मानापुरता भाग, प्रतिष्ठेपुरता तो आपला आदन, तो एक प्रकारचा वस्त्राने सन्मानित केलेला भाग त्यावेळेला ते वस्त्र सन्मानित करापुरता आम्हाला मिळालेला आहे. आणि निश्चितच तो स्नेह आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तोच स्नेहाचा धागा धरून परत आम्ही ते स्नेह वस्त्र की ते कायमस्वरूपी तुमच्यापाशी आमचं स्नेह टिकून राहावं, अशाच प्रकारचं हे पुढच्या परंपरेसाठी सुद्धा स्नेह कायम राहावं. आणि म्हणून ती पालट वस्त्राची शाल आमच्या परंपरेनुसार परत देण्याची एक प्रथा आमच्या पूर्वजांनी ठेवलेली आहे. तुमच्या स्नेहाने आम्ही अगदी प्रेमाने, त्या सौजन्याने भरभरून आम्ही त्या ठिकाणी एकरूप झालेलो आहोत. आणि परत ती स्नेहाची आमची असलेली जी शिदोरी आहे ती आपल्यासाठी कायम आपल्या कुळाप्रती असावी. आणि म्हणून परत वस्त्र करण्याची प्रथा आमच्या पूर्वजांनी लावून ठेवलेली आहे. आणि त्यानुसार वस्त्र हे फक्त निमित्त आहे. साधनाचं भजन पूजन व्हावं, त्या निमित्तानं धर्मरूप कार्यासाठी आपल्याला अनेक प्रकारे एकमेकाचं सौजन्य एकमेकासोबत असावं. आणि म्हणून त्यांनाही किंवा आपल्यालाही एकमेकाप्रती साधना प्रतिक्रिया घडावी हा त्यामागचा एक उद्दिष्ट असतो. आणि म्हणून तेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वस्त्र हा काही दृष्टप्रत हेतू नसून त्यामागे एक अदृष्टप्रत संकल्पना आहे की परमेश्वरानं एक प्रकारे दिलेलं हे ईश्वराचं एक धर्मरूप बळ आहे. ते बळ प्रत्येकाप्रती प्राप्त व्हावं, तो धर्म आपल्या प्रत्येकाच्या हृदयात एकरूप व्हावा. आणि म्हणून साधनाचं भजन पूजन केल्याने निश्चितच ती क्रिया ईश्वरापर्यंत पोहोचणारी असते. कारण कोण कोण्या गुणाने स्वीकारलेला आहे, कोणाची कोणती पात्रता आहे हे आपण जाणू शकत नाही. आणि म्हणून अवघे साधनवंत हे ईश्वरीचे. आणि अशा या विध्वंस कुळांच्या माध्यमातून आम्हाला जे सौजन्याचा धागा मिळालेला आहे वस्त्राच्या माध्यमातून, तो धागा अजन्म आमच्यासाठी, आमच्या संपूर्ण कुळासाठी निश्चितच सर्व साधनवंताच्या माध्यमातून तसाच देवत राहू. आणि आज आम्ही तो परत रूपाने या ठिकाणी ते स्नेह जसं तुम्ही स्नेह टाकून आमच्या प्रती व्यक्त केलेला आहे, पण आमचंही कर्तव्य आहे ते स्नेह तुम्हाला त्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी. आणि म्हणून तुम्ही आम्हाला त्या दिवशी ते स्नेह येऊन व्यक्त केलेला आहे. आम्ही आज ते स्नेह, ज्या स्नेहाने तुम्ही आम्हाला सन्मानित केलेला आहे ते स्नेह आमच्यापाशी वृद्धिंगत झालेला आहे. आणि त्याच स्नेहासाठी आम्ही आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. ते स्नेह या कुळाप्रती आम्ही सुद्धा या आमच्या भजनापूजनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. आपण सर्वांनी ते स्वीकार करावं. आणि निश्चितच हा परंपरागत धागा असाच पुढे चालत राहावा ही आम्ही संपूर्ण या वर्धनस्थ कुळाच्या वतीनं आपल्याला एक नम्र विनंती करतो आणि एक अपेक्षा करतो की या स्नेहाची. एवढं बोलून आपण सर्वसाधारणत आजच्या या होणाऱ्या क्रियेचा स्वीकार कराल. अशा प्रकारे काल मी सगळ्यांना दंडोत घरी सुद्धा पाठवलेला आहे आणि इथे भेटकाळ झाला त्यावेळेला सुद्धा आम्ही सगळ्यांना दंडोत घातले. तरी आजच्या होणाऱ्या क्रियेचा ही परमेश्वरार्पण बुद्धीने होत असलेली क्रिया आहे. वस्त्र हे जरी माध्यम असेल परंतु एक ईश्वराचे साधनवंत आहेत, ईश्वर साधनवंत आहेत. आणि जिथे ईश्वर हेतू असतो ती निर्हेतुक निष्काम क्रिया असते. अशा प्रकारे ही क्रिया साधनदात्यांनी स्वीकारत घ्यावी, आपण सर्वांनी स्वीकारत घ्यावी एवढी प्रार्थना करून आमच्या ठिकाणी हे वस्त्र पालटाचा जो कार्यक्रम करण्यासाठी आमच्या या कुळातील सर्व शिष्यगादे आहेत, ज्यामध्ये आता आमचे जयतकन बाबा हे ज्येष्ठ, त्यांच्या मार्गदर्शन नेहमी असते. त्यांच्या मार्गदर्शनानं हे सगळं चालू आहे. आमचे आदरणीय परसराज बाबा आहेत, मुकुंदराज बाबा आहेत आणि आमच्या सर्वच परिवारातील सर्व शिष्यगादे आहेत, आमचा आश्रमस्थ परिवार. आता मागच्या वेळेला आमच्या श्री गुरुजींना ज्यावेळेला प्रतिष्ठा झाली त्यावेळेला सर्व संप्रदायामध्ये पंथामध्ये गावांनी क्रिया केल्या. फलटणला सुद्धा एक ट्रॅव्हल्स घेऊन बाबा आले होते. त्यावेळेला सगळ्या बाया सुद्धा होत्या, आम्ही सर्व परिवार होतो. त्यावेळेला माझी दीक्षाही नव्हती आणि इथे पडवीमध्ये कार्यक्रम केला होता, आहे की नाही. तर अशा प्रकारे तो एक सौजन्य रूप धागा आहे आणि ती माझी इच्छा होती सर्वसाधारणताला भजन पूजन या माध्यमातून हा योग आलेला आहे. तर आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षी आहेत. आता यानंतर आपण हा विधी प्राप्त या ठिकाणी करणार आहोत.